नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मुगा या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करते। आज तुम्ही पाहते भाजीपाला विषय रोड अपडेट भाव। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती मी भाजीपाल्याचे अपडेट भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण 2 ते 3 4 ते 5 6 दिवस झाले आपण भाजीपाल्याचे अपडेट भाव टाकू शकलो नाही। कारण की तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली पाठीमाग गाडी आहे जितो गाडी। तो भाजीपाला मला सगळी मार्केटमध्ये खरेदी करायचा असतो, मला ऑर्डर असते भाजीपाल्याची, त्यामुळे वेळ भेटत नाही। पण वेळात वेळ व्हिडिओ काढून तुम्हाला तरी अपडेट भाव सांगायचा मी प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आजचं जे भाजीपाल्याचं मार्केट होतं, सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता टमाट्याच्या मार्केटमध्ये भावामध्ये खूप मोठी घसरण झाली। सध्या पाठीमागे तुम्ही बघू शकता टमाटे मस्त 500-600 रुपये टमाट्यात भाव विकत होते, पण आज जे सुपर हायस्ट माल आहे ते विकलेला आपला 300 रुपये 350 रुपये, आणि जो हलका माल आहे 200 रुपयापासून माल दरम्यान विकलेला बारीक मालामध्ये। व शाहू टमाटे विकलेले आपले 350 रुपये 400 रुपये सुपरमध्ये, उच्यामध्ये व हलक्यामध्ये 250 रुपये। त्यानंतर मित्रांनो भेंड्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता 25 ते 30 रुपये दरम्यान भेंडी, सुपरमध्ये 30 विकलेली आहे। व चवळी 25 रुपये दरम्यान विकलेली आपली। काकडी 15 पासून तर 20 पर्यंत दरम्यान विकलेली आहे। त्यानंतर कारले मित्रांनो, हिरवे कारले आपले 25 ते 30 विकले। व जे ढवळे कारले असते ते सुपरमध्ये ते 35 रुपये 40 रुपये, तुळगत 40 विकले व साधारण सरासरी 30 रुपये दरम्यान विकले। व चोपड्या दोडकेच कॅरेट 250 रुपये दरम्यान विकले। त्यानंतर खरबार दोडके आपले नागा दोडके म्हणतो आपण, ते विकले 30 ते 35 रुपये किलो। त्यानंतर मित्रांनो मेथी सध्याला मार्केटमध्ये शॉर्टेज आहे, कारण की तुम्ही बघू शकता वातावरण खूप एक पाठीमागे पाऊस पडला। जे सुपर गड्डी मेथीची ती विकली 1000 रुपये ते 1100 रुपये शेकडा, पण ज्यांना मार्केटला गड्ड्याचे असतात बारीक येतात ते 500-600 रुपये विकलेला। व कोथिंबीर मागे व्हिडिओमध्ये एक सांगितलं तर कोथिंबीरचा भाव वाढण्याची शक्यता आहे, कारण की इथून पुढे तुम्ही बघू शकता पित्तर पाट येतात, कोथिंबीरला कधी पण उठाव इथून पुढे घेत असते। कोथिंबीर 700 ते 800 रुपये शेकडा उच्यामध्ये विकले। शेपू पालक पण 500-600 रुपये शेकडा दरम्यान विकलेला आहे। व त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो सध्याला व आलू व कांद्याची परिस्थिती सध्याला नाजूक आहे, कारण की तुम्ही बघू शकता कांद्याची आयातमध्ये सध्याला बंद झाली आहे। ज्यावेळेस आयात आपली कांद्याची चालू होईल त्यावेळेस कुठेतरी आपल्या कांद्याला भाव वाढण्याची शक्यता आहे। कांदे सुपरमध्ये उच्यामध्ये आपले 1500 रुपये व हलक्यामध्ये आपले 1200 रुपये क्विंटल आहे। व आलूच जर विचार केला, आलू 1500 रुपये क्विंटल म्हणजे 15 रुपये किलो सरासरी आलू विकायला लागले मार्केटला 1500 रुपये क्विंटल दरम्यान। व त्यानंतर अद्रक सध्याला तुम्ही बघू शकता नवीन अद्रक मार्केटला यायला सुरुवात झाली, तिचा भावामध्ये खूप मोठी घसरण आहे। 1500 रुपये क्विंटल 1600 रुपये क्विंटल, म्हणजे जुनी अद्रक आहे ती 4000 ते 3000 रुपये क्विंटल दरम्यान विकायला लागली। लसणाचे 4000 ते 5000 रुपये क्विंटल दरम्यान भाव आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेवगा आपल्याकडच्या भागात शेवगा नाही बाहेरचा शेवगा यायला लागला। शेवग्याचे 35 ते 40 रुपये किलो दरम्यान विकू लागले। व पत्तागोबी 10 ते 12 रुपये व 15 रुपये सुपरमध्ये 15 विकायला लागली किलो। त्यानंतर फुलगोबी तुम्ही बघू शकता मित्रांनो पाठीमागे पण चांगले भाव होते, 35-40 रुपये दरम्यान गोबी विकत होती। परत मध्ये पाण्याचा झटका जाणवला, शेतकऱ्याला खूप नुकसान झालं। शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं। जो माल मार्केटमध्ये आला ते मालामुळे चांगल्या मालाला पण फटका बसतो आपला। 25 ते 20 रुपये किलो फुलगोबी आज जालना मार्केटला विकली, सुपरमध्ये 35 रुपये विकली। त्यानंतर मित्रांनो सध्या तुम्ही बघू शकता आपल्या इकडे कंटुले यायला लागले। सध्याला कंटुले सीझन आहे, कंटुले 110 रुपये 100 रुपये जालना मार्केटला कंटुले विकायला लागले। आणि मित्रांनो माझ्या व्हिडिओवरती खूप भावाच्या कमेंट असतात, भाऊ जरा मराठीमध्ये भाव सांगत चालता। तर मित्रांनो भाव मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो। खूप जण बोलतात मला हिंदी समजत नाही। तर मित्रांनो जे जालना मार्केटला आपली जी बीट होते असते का ती हिंदीमध्येच होती, कारण की तुम्ही बघू शकता जालना मार्केटला तुरंत मराठीमध्ये बीट केल्या जाते, खूप जण हिंदीमध्ये बीट केल्या जाते। आपण मराठीमध्ये भाजीपाल्याचे भाव सांगू शकतो, पण बीट चालू असताना आपण त्याला म्हणू शकत नाही की मराठीमध्ये बीट करा, कारण की शेतकरी बाकीचे पण तुम्ही बघू शकता खूप जण असतात ते हिंदीमध्येच बीट करतात। तर माझा उद्देश असा नसतो की तुम्हाला म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर मलाही वाटतं तुम्हाला व्हिडिओ समजा, पण तरी पण मित्रांनो जाऊ दे दोडकं काय अडकला लागला भाऊ आज? 300 रुपये कॅट। किती किलो माल असतो का दोडक्यामध्ये? 10 ते 12 किलो। सध्याला कसं माल निघायला लागला वातावरणामुळे? मिनिमम काय भाव गेला पाहिजे दोडकं पुरतं? 400 रुपये। काकड्या काय भोकराले भाऊ आज? 10 रुपये 15 रुपये किलो। 10 ते 15 रुपये किलो काकडी हिरवा झाली काकडी आज? हो का? त्यानं गोबीचा भाव? गोबी 20 रुपये किलो 25 रुपये किलो। 20 ते 15। आता डांगरा चक्री यायला सुरुवात नाही झाली का? डांगर यायला लागले ना। डांगराची काय परिस्थिती? 10 रुपये 12 रुपये। 10 ते 12। आणि चक्रीमध्ये? चक्री 25 रुपये 20 रुपये। 25-20। तर तुम्ही बघू शकता आजची जे काकडीची परिस्थिती 10 ते 12 रुपये 15 रुपये काकड्या दरम्यान निकाल लागलेले। भेंड्या काय उकला 25 रुपये। आणि दोडके कारले 30 रुपये किलो। वांग्याचं काय भाव झाले? 400 रुपये कॅट। टमाट्याचा भावात काही बदल झाला का? वाढ कमी जास्त काय भाव विकला टमाटे? 300 रुपये 400 रुपये। सुपर माल 300-400। हलक्यामध्ये
कंट्रोलची क्वालिटी तुम्ही बघू शकता. कंट्रोलला चांगला दरम्यान मार्केट आहे. 110 रुपये ते 100 रुपये दरम्यान कंट्रोल मार्केटमध्ये विकू लागले आपल्या जालना मार्केटला. मालाची क्वालिटी एकदम सुपर आहे. कारले 25 पासून तर 30 पर्यंत दरम्यान